चला सगळ्यांना सुप्रभात. आपलं आता खालचे 3 चक्र ध्यान झालेत रोज 5-5 दिवस करून. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. तर मी आधीच सांगितले होते आपण आता फक्त खालचे चक्र करणार आहोत फोकस. आता उद्यापासून रविवारपर्यंत हृदय चक्र फक्त होईल 3 दिवस आणि नंतर आपण थांबणार आहोत चक्र ध्यानापासून. आणि नुसतं चक्र ध्यानापासून थांबणार नाही तर सकाळचं ध्यानाचं सेशनच आपण जुलै महिना बंद करत आहोत 1 महिना. तर 1 महिन्याचं उद्दिष्ट आपण जरा वेगळं ठेवायचं आहे, की जसा आपला प्रवास हळूहळू हळू पुढे चाललेला आहे तसं आपलं ध्यान हे स्वतःच स्वतः झालं पाहिजे. हा महत्वाचं उद्दिष्ट आहे, की 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना आपण बसलो पाहिजे विदाऊट म्युझिक. कारण हे बघा, जे पहिल्यापासून करत आहेत चक्रा ध्यान, तर महत्वाचं काम झालेलं आहे, की जी कुंडलिनी असते खाली मूलाधारात बसलेली, त्याचं ऍक्टिव्हेशन बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. आणि ज्यांना अनुभव आलेला नाही ऍक्टिव्हेशनचा, त्यांच्यामध्ये सुद्धा ती जागृत झालेली आहे बऱ्यापैकी. आता या कुंडलिनी एकदा जागृत झाली, ऍक्टिव्हेशन तिचं झालं थोडस का प्रमाणात झालं, तर ती स्वयं कार्य करायला लागते आणि तिला काहीही सांगण्याची गरज नसते. जसं आपण ध्यान म्हणतो त्यावेळेला आपण अफर्मेशन्स ऐकतो, सूचना ऐकतो, तर असं काही करण्याची आवश्यकता नसते. आणि तसं ध्यानही घटत नाही. मग जे घटत तो ध्यानाचा वेगळा प्रकार आहे. आपण म्हणजे आता ध्यानाच्या अलीकडे बरेच प्रकार निघालेत आणि त्या प्रकारानुसार ध्यान असतं. आता आनापानसती ध्यान आपण जे म्हणतो ते श्वासावरचं ध्यान. याच्यामध्ये आपण मात्र श्वासावर लक्ष ठेवतो अधून मधून का होईना. श्वासावरचं लक्ष गेलं की परत आपण तिथे येतो, श्वासावर लक्ष देतो. हे ध्यान खूप फायदा देणारं असतं. पण याच्यामध्ये ना, जे फायदा असतो आपल्याला फायदा पण मिळवायचा. आपण काही अगदी तटस्थ किंवा विरक्ती हे काही प्रत्येकाला लगेचच नको आहे. सगळ्यांचं उद्दिष्ट शेवटी तेच आहे. पण हळूहळू त्या टप्प्यांकडे गेलं पाहिजे, संसारी माणूस असल्यामुळं. तर अशा ह्याच्यात त्या आनापानसती ध्यानाचे फायदे खूप कमी स्पीडने मिळतात. किंबहुना काही दिवस ते ध्यान ठीक आहे, पण वेगळे वेगळे ध्यान करत राहिलं पाहिजे. कारण या वेगळ्या वेगळ्या ध्यान पद्धती करण्यामुळे काय होतं, आपल्याला आपली आवड कळते. कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रकृती वेगळी असते, पर्सनॅलिटी वेगळी असते. मागच्या जीवनाची साधना जी झालेली आहे ती वेगळी वेगळी असते. पंथ वेगळे वेगळे असतात, गुरु वेगवेगळे असतात. हे सगळं आपण जेवढे आपण अनेक जण आहोत, कोणाचीही पर्सनॅलिटी एकमेकांबरोबर सेम झालेली नसते. कोणी एक दुसऱ्यासारखं नसतं. हे चक्र जे आहेत ते चक्र बॅलन्सिंग झालेलं नसतं. प्रत्येक जण वेगळा आहे या चक्रांमुळे असतो. त्याच्या त्याच्या चक्रांच्या स्थितीमुळे त्याचं वेगळं वेगळं दिसत असतं. तर अशा वेळेला ही जी ध्यानाला सुरुवात करतो आपण, तर त्यावेळेला आपण जे म्हणजे मागच्या जन्मी जिथवर साधना केलेली असते, तिथे काही लगेच आपण येऊन पोचत नसतो. तिथे यायला बराच काळ लागतो. पण एकदा का तिथे आलो की भरभर भरभर प्रवास सुरू होतो. तर म्यूट ठेवा. तर आता हे जे आपण बघितलं ध्यान आपल्या ह्याच्यात आपण करतोय कित्येक दिवस, तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं हे झालेलं आहे, की मागच्या जन्मी जेवढी साधना केली होती त्या स्टेजला येऊन पोहोचलेले आहेत. कारण तुम्ही सांगू अकर न सांगू, तुम्ही अनुभव व्यक्त झालेला असो न व्यक्त झालेला असो, मला ते कळतं. इव्हन तुम्हाला सांगते मी, कोणाच्या मनात बऱ्यापैकी जे
साधक आहेत, गेले 1.5-2 वर्ष माझ्याबरोबर आहेत. कोणाच्या मनात काय चालू आहे विशिष्ट पूर्ण ते मला इन्स्टिंक्ट्सनी कळतं. आणि हे बऱ्याच जणांना तुम्हाला लक्षात आलं असेल, की माझे फोन सुद्धा जातात त्यावेळेला किंवा मी बोलत सुद्धा असते. तर हे कनेक्शनमुळं होतं. हे एकदा मी सांगेल कसं असतं किंवा उदाहरणार्थ सांगते आता. एक लक्षात घ्या. हा भागच लक्षात घ्या म्हणजे खूप छान तुम्हाला कन्सेप्ट कळतील. तर समजा आता हे सफरचंद आहे असं समजू. हृदयात बसलेले हे सफरचंद आहे. सफरचंद लक्षात घ्या. आता हे सफरचंद माझ्या घरात आहे समजा. आता समजा मी हे एक सफरचंदाचे 2-3 भाग केले. तुम्ही आलेला आहात पिरॅमिडला आणि मी एकेकाला एक-एक भाग दिला आणि असं सांगितलं, "आता घरी घेऊन जा." मग सुलक्षणा मॅडम नागपूरला घेऊन गेल्या, कोणी धाराशिवला घेऊन गेलं, कोणी सांगलीला घेऊन गेलं, कोणी नाशिकला घेऊन गेलं. आता हे सफरचंद तसंच ठेवायचंय. आता समजा मी माझ्या तुकड्यावर समजा कुंकू टाकलं. तर त्या कुंकू टाकण्याने सफरचंदाच्या कणांना ज्या संवेदना होणार आहे, ते प्रत्येकाच्या घरी नेलेल्या तुकड्यांवर त्याच संवेदना होणार आहे. लक्षात घ्या, दिसत नाहीये, पण संवेदनाची मी गोष्ट करते. संवेदना, भावना, इमोशन्स प्रत्येक गोष्टीला असतात. आपल्याला असं वाटतं आपल्याला नाही, झाडं बोलतात. हे संशोधन झालेलं आहे सध्या. आता जसं आपण हायर चेतनेकडे चाललोय, तसं हे सगळं उजेडात यायला लागलंय. कारण आपली चेतना वाढल्यामुळं, जाणीव वाढल्यामुळं कळायला लागलंय, झाडंही बोलतायत एकमेकांशी. आणि लहानपणापासून मी समजतच होते, की हे झाडं हे असे आपण म्हणतोय तसं नाहीये. मी तुम्हाला बऱ्याचदा उदाहरण दिलं, की झाडांना जेव्हा म्युझिक लावून आपण पाणी घालतो, किती संवाद येतात. खूप सुंदर वाटतं आपल्याला. झाडांजवळ जायचे, झाडांना कवटाळायचे हे तर सगळं सांगितलंच आहे मी. तसं चराचरात जो सृष्टीत पदार्थ आहे, वस्तू आहे, त्या सगळ्याला चेतना आहे. क्रिस्टल म्हणजे जिवंत आहेत क्रिस्टल. दगडाला सुद्धा चेतना आहे. सगळ्याला चेतना आहे. मग जीव आहे ना त्याच्यात. अणू, रेणू, ॲटमनी हे असं आता हे तर सायन्स बदललं अणू, रेणू, ॲटमचं. पण ते तुम्ही माहिती आहे, की प्रत्येक पदार्थात अणू आहे, रेणू आहे, ॲटम आहे. तसंच आहे ते. आणि अणू, रेणू आला की इलेक्ट्रॉन मूव्हमेंट आली. इलेक्ट्रॉन मूव्ह करत असतो सेंट्रल न्यूक्लियसशी आणि मूव्ह करत असतं म्हणजे मूव्हमेंट आल्या, एनर्जी आली. एनर्जी आली की चेतना आली, ऊर्जा आली. तसं मग हे असं आढळलंय आणि हे सगळे प्रयोग करून झालेले आहेत. हे काही नवीन नाहीये, ते जुनेच आहेत. तर हे सफरचंदाच्या सगळ्या तुकड्यांमध्ये त्या संवेदना, भावना निर्माण होतात. आता समजा तिकडे सुलक्षणा मॅडमनी नागपूरला त्यांच्या तुकड्याला कुरवाळत बसलेत. मॅडमनी दिलंय आपलं पिरॅमिडमध्ये आणि किती छान हा प्रसाद घरात आलाय, किती सुंदर हे आपल्या घरात आज आलेलं आहे आणि कुरवळत आहेत मॅडम प्रेमा आणि त्या तुकड्याला. त्याच क्षणी आपल्या सर्वांजवळचे जे तुकडे आहेत, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असू देत पृथ्वीवर, त्या सगळ्या तुकड्यांना त्याच संवेदना, त्याच भावना निर्माण होतात. आता हे कसं होतं? आपल्याला वाटतं की कुठं कनेक्शन आहे? अरे हवेनी तर आपण एकत्र जोडलेलो आहोत. हवेनी तर कनेक्शन आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल, तर प्रत्येक म्हणजे जेव्हा एखादी वस्तू असते आणि तिचे तुकडे करतो, ते तुकडे झाल्यानंतरही त्या ओरिजिनल तुकड्याशी ती कनेक्टेड असते. हे सगळं सायन्सनी सिद्ध केलेलं आहे आणि हे खूप जुनंच आहे. फक्त हे समजून घेतलं जातंय आता. तर याच्यामध्ये हे जे कळायला लागलं, त्यामुळं एक लक्षात आलं, की आपण सगळे ग्रिडमध्ये आहोत, ग्रिडमध्ये. आपण हे नेटवर्कमध्ये आहोत एकमेकांशी. कारण आपल्या शरीरात पाणी आहे आणि सगळी पृथ्वी जर बघितली तर पाण्याचे महासागर आहेत. मग आपल्या शरीरातलं पाणी आणि ते सागरातलं पाणी ह्यांचं पण तेच नातं आहे. आणि त्यामुळं आपण सगळे एकमेक धर्तीवरचे कनेक्टेड आहोत. हे लक्षात घ्यायचं. आता ज्यावेळेला आपण ग्रुपमध्ये काम करतोय, आता आपण किती जण बसलोय, तर हा जो ग्रुप आहे किंवा चक्रादानाचा WhatsApp ग्रुप आहे, तो जास्त कनेक्टेड असतो.
म्हणजे जर संवेदना माझ्या मनात काही झालं, की तुमच्या मनात ते होणार. स्ट्राँगली होणार. काल आपण बघितलं मला कसं उठून ध्यानच करावंसं वाटलं. म्हणजे हे तुम्ही ध्यानाला बसल्यामुळे झालं. आता रोज होतंय, मग रोज का नाही मला उठावं वाटलं? तर आज सुद्धा बघा मला लक्षातच नाही मी काही सेशन घ्यायची वगैरे. पहिला अलार्म झाला मला काहीच नाही बंद केलं. दुसरा अलार्म झाला, मग माझ्या लक्षात आलं, अरे हा का झालाय? आणि मग लक्षात आलं, अरे आपण काहीतरी घेणार होतो. तर सध्या हे सगळं जरी झोपून जरी आपण राहिलो, तरी त्या भावना आणि हे उमटतच असतं. आणि म्हणून आता हे लेटेस्ट संशोधन असं आहे, तुम्हाला व्हिडिओ टाकले 2-3 ते जरूर बघा. त्या संशोधनामध्ये डॉक्टर सारिकाचं आहे. ती म्हणते, की मी जे सांगत होते ते, मी तुम्हाला सगळं त्याच्यात कम्युनिकेशन केलंय आणि मी जे अमृता मॅडमचं सेशन झालं त्यांना फोन करून म्हटलं, की "मॅडम मला असं वाटतं, की वडिलांचा विचार सुद्धा लगेच मुलांमध्ये काही हे उमटवतो. तसं काही संशोधन झालंय का?" तर त्यामुळे असावं पण शुअर नाही, कन्फर्म नाही. आणि हे जे मला सगळं वाटत होतं आणि मी म्हणायची, की आपण नाडेनी जोडलं गेले. अदृश्य जी कॉर्ड असते नाभीशी आपल्या, नाभीशी आणि सूक्ष्म शरीराशी जशी असते आणि जसं आपण ॲस्ट्रल ट्रॅव्हल कुठंही जगाच्या कुठंही गेलो ग्रहांवर, तर ते सिल्व्हर कॉर्डनी कनेक्टेड असतो. तसंच आपण आई-वडिलांशी कनेक्टेड असतो. हे मला इन्स्टिंक्ट्सनी जे जाणवतं, त्यामुळं मेलेल्या व्यक्तींचे विचार त्या पुढं कुठेतरी प्रवासाला गेल्याच आहेत. चौथ्या का प्लॅनेटवर असना किंवा दुसऱ्याही काही जन्मात गेलेलं असना, पहिली नाळ ही कनेक्टेड असतीच आणि आपली सुद्धा. त्यामुळे अँसेस्टर जे आहे, आपले पित्र जे आहे, ते काम आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात स्ट्राँगली करत असतात, हे मी तुम्हाला नेहमी सांगितलं. आणि मी मग हे जे बघा त्या सारिका मॅडमचा सगळा व्हिडिओ, त्याच्यात तिने हे सगळं तिचं पण इन्स्टिंक्ट्सनुसार तिने ते सांगितलंय. तर तिचं म्हणणं एक कुटुंब आपण ज्यावेळेला लहानपणी वाढतो कुटुंबामध्ये, तर ही चक्र कशी तयार झाली किंवा डी कसे तयार झालेत, तर ती म्हणती आपण ग्रहण करतो. एका कुटुंबात ज्यावेळेला आपण वाढत असतो, त्या कुटुंबातल्या सगळ्यांचे आचार, विचार आता हे तर आपण म्हणतोच की रक्तात आलं आई-वडिलांचा गुण. पण तेवढ्यापुरतं नाहीये. नंतर सुद्धा तिने तिथे म्हटलेले, नंतर सुद्धा आपण त्याच्याशी कनेक्टेड असतो. आणि म्हणून मी सांगते सासू-सासरे, दीर, जावा, नणंदा आणि आपलं माहेरचं हे जे कुटुंब असतं, ते सतत आपल्या आयुष्यात परिणाम घडवत असतं. हे कनेक्शन्स असल्यामुळे. तर आता हे जसं आहे, तसंच ग्रुपमध्ये एखाद्या वेळेला आपण काम करतो. एक फॅमिलीसारखं होतं आणि मग एकमेकांचे इफेक्ट एकमेकांना येतात. व्हायब्रेशनचे परिणाम होतात आणि मग या सगळ्या गोष्टीची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर तिथे तिने डी कसा तयार होतो सांगितलं. संकल्पाचा कसा फरक पडतो. मग कुठला संकल्प काय करतो, हे जरूर तुम्ही ऐकायचं आहे. तर आता हे जे ज्ञान आहे, ते ज्ञान आता आपण पुष्कळ घेतलेलं आहे. कुंडलिनी आपली ॲक्टिव्हेट झालेली आहे. बरेच जण आपण मागच्या जन्मीच्या साधनेपर्यंत येऊन बसलेलो आहोत. उगाचच इतका फायदा लगेच झालेला नाही, लक्षात घ्या. तर त्यामुळे आता मला असं वाटतं, की खरोखर आपण हायर स्टेपला जर जायचं असेल, तर आपलं ध्यान झालं पाहिजे. एक 5 मिनिटं, 10 मिनिटं का होईना रोज बसायचंय सकाळी आणि श्वासावर पहिल्यांदा लक्ष ठेवायचंय. नेहमीप्रमाणे काही पाण्याचं हे घ्यायचं आहे आणि पूर्णपणे व्हर्टेक्स वॉटर करून, अफर्मेशन्स करून पहिल्यांदा श्वासावर लक्ष. तुम्हाला लिहून घेता आलं तर लिहून घ्या. श्वासावर लक्ष देत, देत, देत पहिलं अचानक एक्झेल करा. 2दा, 3दा. त्याच्यानंतर 2 मिनिटं भस्त्रिका करा आणि या 2 क्रियेंनी सगळी चक्र शुद्ध व्हायला मदत होणार आहे, सगळी. कारण ही शिवसूत्रातल्या क्रिया आहेत या दोन्ही. गूढ क्रिया आहेत. तर ह्या 2 क्रियांनी वेगळ्या पद्धतीने कारण तेच त्या पद्धतीने करायचं नाही. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपण चक्राच्या अलाइनमेंट करायची. म्हणून आता हे 2 सांगितलं
आणि त्याच्यानंतर श्वासावर लक्ष ठेवत ध्यान करायचंय, म्युझिक लावायचं नाहीये. आणि इथे मात्र तुम्ही ताठ बसणं गरजेचं आहे. झोपून ध्यान करू नका. हं. आता हे ताठ बसून म्हणजे पाठीचा स्पाइन हा पूर्णपणे ताठ असेल, तर ही कुंडलिनी कार्य करायला लागणार आहे. आणि प्रत्येक वेळेला कुंडलिनी कार्य करायला लागली म्हणजे हलणं-डुलणं, व्हायब्रेशन्स आले पाहिजेत असं नाही. तुम्हाला कळू अगर न कळू ती कार्य करतच राहते. आणि हे करणं गरजेचं आहे आता. कारण ज्यावेळेला आपण म्युझिक ऐकतो, ज्यावेळेला अफर्मेशन्स ऐकतो, त्यावेळेला त्या कुंडलिनीला काहीच होत नाही लक्षात घ्या. मग जे काही अफर्मेशन्स आहेत ते ऐकून आपल्याला फायदा मिळतो. पण ते तात्पुरताच फायदा असतो. तो काही लाँग टर्म फायदा नसतो. आता आपल्याला जर कायमचा फायदा हवा असेल, लाँग टर्म फायदा हवा असेल, तर या कुंडलिनीकडनंच काम करून घ्यायचं आहे. आणि म्हणून हा बदल करायचा आहे. आता यातले जे नवीन आहेत, ध्यान केलंच नाहीये त्यांनी जास्त 6 महिन्याच्या वर, त्यांनी व्हिडिओ काढा. वेबसाईटवर फ्री कोर्स पण आहे. पेड पण कोर्स आहेत. तुम्ही घेतलेले आहेत, मेंबरशिप घेतल्यात किंवा आपलं YouTubeवर सुदर्शन पिरॅमिडचे 10-12 ध्यान प्रकार आहेत. ते काढा. आनापानसती ध्यान आहे. नवीन ज्यांनी 6 महिन्याच्या वर केलेलं नाही, त्यांनी ते व्हिडिओ लावून करा. पण त्याच्या आधी मी काय सांगते 5-10 मिनिटं ते करा. जे जुने लोक आहेत त्यांनी जास्त करा. आणि मग याच्यामध्ये थोडंसं श्वासावर लक्ष ठेवत सगळं ध्यान गठलं पाहिजे. आणि आता अशा ध्यानाचे काही अनुभव आहेत, वेगळेपण आहे. आता सुलक्षणा मॅडम घेतात रोज ध्यान. तुम्हाला मी विचारलं होतं काय फरक जाणवतो? ध्यान चांगलं होतं ठीक आहे. पण 2 ध्यानामधला फरक कळला पाहिजे ना. पहिल्यांदा ध्यान प्रकारातला फरक कळला पाहिजे. आणि नंतर मग त्या तिन्ही आपण जे ध्यान प्रकार करतो, त्यामुळे आपला फायदा काय वेगळा होतो हे कळलं पाहिजे. तर आता हे ध्यान केल्याने काय होणार आहे, की कुंडलिनी ॲक्टिव्हेशनला तुम्ही मदत करणार आहात. तिला वेळ देणार आहात आणि तिच्याकडनं कार्य करून घेणार आहात. तर हे असं ध्यान प्रत्येकाने करायचंय. हे पहिलं उद्दिष्ट आपलं जुलै महिन्यात आपण सकाळचा प्रोग्राम ध्यानाचा घेणार नाहीये. दुसरं उद्दिष्ट असं तुम्ही जर दुसरा व्हिडिओ बघितला असेल, की त्याच्यात त्यांनी सांगितलंय सध्या झोपेला फार गरजेचं आहे. आणि तुम्ही बघितलं, मी उठले पण नाही बऱ्याचदा, मी केलंही नाही. कारण मला प्रचंड झोप येतीये सध्या. आणि या फेजेस असतात. ज्या वेळेला ऊर्जा भरपूर प्रमाणात येते, त्या वेळेला ध्यान आणि झोप हे महत्वाचं आहे. आणि आत्ता झोपेच्या गरजा वाढलेल्या आहेत, कारण फ्रिक्वेन्सी हायर येत आहे. आता लोअर फ्रिक्वेन्सी जे आहे, हळू-हळू हे सगळे लोअर फ्रिक्वेन्सी बीइंग नष्ट व्हायला लागणार आहेत. म्हणजे जे भूतं, आपण जे असं म्हणतो ना फोर्थ डायमेन्शन, तर हे फोर्थ डायमेन्शन ऑलरेडी आता मर्ज व्हायला लागलेलं आहे आणि त्यामुळं हे सर्व नष्ट होणार आहे. पण हे सर्व जाताना लक्षात घ्या. आता मी इथे बोलतीये, जे हे सर्व ज्यावेळेला जातील त्यावेळेला धुमाकूळ घालून जाणार आहेत. आणि ध्यानामध्ये नेमकं ऊर्जा ज्या असतात, वाईट ऊर्जा त्या कॅच होत असतात आणि हे जास्तीत जास्त ग्रुप ध्यानातून होतं. ते सगळं व्हिडिओ त्याच्यात लिहिलेलं आहे. तुम्ही जरा दोन्ही तिन्ही व्हिडिओ नीट ऐका. तर त्याच्यामध्ये मी सांगतच आली आत्तापर्यंत. मी काय सांगतेय तेच त्याच्यात आहे स्पष्टीकरण. तर त्याच्यामुळं हे जे आपण म्हणतो, कोणीही जे काय कार्य आता पास्ट लाईफ रिग्रेशन झालं किंवा काहीही झालं, तर हे सगळे आत्म्यांना यूज करून सगळं करायचे. आता ते सगळे प्रकार पण बंद होणार आहेत. कारण हळू उघडकीस येणार आहे, की सत्य काय आहे? योग्य मार्ग कुठला? योग्य पद्धत कुठली? योग्य व्यक्ती कुठली? हे सगळं उघडत चालणार आहे. योग्य ग्रंथ कुठला? ग्रंथातलं काय लिहिलेलं योग्य? काय अयोग्य? ईश्वर कुठला? हे सगळं कळत जाणार आहे. त्यामुळे हे सगळं बंद होणार आहे. जसं 6 महिन्यात आपले रोग निघून जाणार आहेत, तसं हे 6 महिन्यात त्यांनी म्हटलंय, की हे सगळं फोर्थ डायमेन्शनल लोअर बीइंग निघून जाणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहेत. कारण त्यांचंही असेन्शन होणार आहे. त्यांचेही अतृप्त आत्मे होते, ते पण त्यांना आता गती मिळणार आहे. सगळ्यांनाच गती मिळणार आहे. सगळ्यांनाच सोलर फ्लेअर जे येतंय, ते हळू कार्य घडवून पुढच्या असेन्शनला नेणार आहे. कारण ही पृथ्वीच सगळी
5वी आयामात चाललेली आहे. त्यामुळे पृथ्वीवरचे सगळेच हळूहळू वेगळं रूप घेणार आहेत. पृथ्वीच वेगळ्या रूपात चालली आहे. तर हे एक आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे हे पण उद्दिष्ट आहे. आता जुलै महिन्यात ध्यान का नाही करायचं? अतिशय वाईट ग्रहमाने लक्षात घ्या. कालपक्ष सुरू झालेला आहे. आणि यामध्ये ध्यान करणं गरजेचं आहे, पण आपलं स्वतःचं ध्यान करणं गरजेचं आहे. कारण ध्यान जरी आपण करतो त्यावेळेला ते सोलर प्लेअरचं आपण ग्रहण करू शकतो. आता व्हिडिओमध्ये सगळंच काही बरोबर आहे असं नाही. आता उदाहरणार्थ ते म्हणतात ध्यान न करणारे सुद्धा असे होणार, आणि पुढे म्हणतात हे जे काही सोलर प्लेअर करत आहे ते फक्त ध्यानातूनच होतं. म्हणजे धागे बांधता येत नाहीत काही लोकांना, धागे की हे होतंय तर ते कसं होणार, किंवा बोलता बोलता अनाहतपणे काहीतरी वेगळं बोललं जातं. तर दोन्ही तिन्ही व्हिडिओ तसं आहे. जे अगदी बारकाईने ऐकतील त्यांना मी सांगेल कसं कसं आहे, आणि मग ते 80% आहे, 20% सोडून द्यायचं. तर याच्यामध्ये हा महत्वाचा पॉइंट की आता आपण ध्यान आपलं पण का करायचं, ऊर्जा कशी आहे, या ऊर्जेत काय केलं पाहिजे. झोप भरपूर घ्या. आज ग्रुपवर टाकायचंय कोणाकोणाला खूप झोप येते. आता त्याच बरोबर भूक सुद्धा बदलली आहे. खूप कमी भूक झाली आहे. आणि हे जसं होत आहे तसंच करायचं आहे, कारण ही गरज आता कमी कमी होणार आहे. आपल्याला महत्वाचं जर तुमच्या लक्षात आलं असेल, आता आपण या पृथ्वीवर 5 तत्वांनी बनलेलो आहोत. हे पृथ्वी तत्व आणि हे जलतत्व आपल्याला सोडायचंय आता. पृथ्वी सोडायची, ही 5व्या आयामात 5व्या आयामात जायचं तर ही तत्व कमी झाली पाहिजे. 5व्या आयामात हे या तत्वांची काही गरज नाहीये. पृथ्वी तत्व नकोय, जलतत्व नकोय, आणि हे कमी करायचंय, लक्षात घ्या. मग आता पृथ्वी तत्व म्हणजे पहिला लेयर आहे, म्हणजे स्थूल शरीर आहे. आणि हे जलतत्व म्हणजे दुसरं लेयर आहे, म्हणजे प्राणमय शरीर आहे. आणि कारण शरीर आणि सूक्ष्म शरीर, हे जर 3 प्रकार लक्षात घेतले, तर सूक्ष्म शरीर म्हणजे सगळं आपलं जे काही पुढचे आपण लेयर म्हणतो ते, प्राणमय शरीर, मनोमय शरीर, बुद्धिमय शरीर. तर हे सूक्ष्म शरीर ज्याला आपण मरतो त्याला आपलं स्थूल शरीर तर नष्ट होतच, पण हे जलतत्व सुद्धा लगेच डिझॉल्व्ह होऊन जातं. अग्नीनंतर हे होतं. म्हणजे सूक्ष्म शरीर हे जे आहे ते मेल्यानंतर आपल्या स्थूल शरीराबरोबर नष्ट होतं, डिझॉल्व्ह होऊन जातं. पण कारण शरीर उरतं. तर कारण शरीर म्हणजे काय, जसं आपण जर बघितलं, हे मणिपूर चक्र झालं आपलं, तर कारण शरीर म्हणजे आपला प्रत्येक विचार, प्रत्येक भावना. मग आता ह्या विचार भावना आपण ज्या निर्माण करत आहोत, त्या प्रत्येक गोष्टी कारण शरीरात साठवल्या जातात आणि पुढच्या जन्माचं रेकॉर्ड तयार होतं. कारण शरीर नष्ट होत नाही मेल्यानंतर लगेच. आपल्याला तुम्हाला सांगितलं 4थ्या आयामात सुद्धा हे सगळं ओव्हरकम करावं लागतं. कारण शरीरात सगळं संचित कर्म, प्रारब्ध कर्म, आता सुद्धा आपण मागच्या जन्मांमध्ये जे जे कर्म केले त्याचं सगळं रेकॉर्ड आपल्या कारण शरीरात आहे. म्हणून हे शरीर धारण केलं गेलं आहे. मग आता हे कारण शरीर न्यूट्रल करायचा फोकस आपण केला पाहिजे, जो मृत्यूनंतर करतो. कारण आता जर आपण हे करून ठेवलं तर ज्या वेळेला आपल्याला मृत्यू येईल, किंवा मृत्यूच्याही आधी ज्या वेळेला हे असेन्शन हायर स्पीडमध्ये सुरू होईल, त्यावेळेला आपोआप आपल्याला जर सुखावं पद्धतीने 5व्या आयामात जायचं असेल तर हे जडत्व आपण कमी केलं पाहिजे. मग हे जडत्व जर कमी केलं कारण शरीरातलं, तर नक्कीच आपोआप लगेच आपलं असेन्शन होणार आहे 5व्या आयामापुरतं. पण जर हे कारण शरीर म्हणजे विचार, भावना, इमोशन्स आपण काढून टाकल्या नाहीत, क्लिन्झिंग केलं नाही, जे काही कर्म साठवलेलं आहे, आता कार्मिक रेकॉर्ड हे डिलीट केलेलं आहे आकाशातनं. तर हे डिलीट झालंय, पण आकाशातनं झालंय, इथे आहेच आहे ना. आकाशातलं डिलीट झालं, इथे जे आहे त्याचं शुद्धीकरण आपल्याला करायचंय. आणि तीच सूर्य ऊर्जा जी येत आहे ती करतीये ज्या वेळेला ध्यानात बसतो,
त्यावेळेला हे ब्रह्मरंध्रातनं सोलर मधनं जे जे काही येत आहे ते ते आपल्या शरीरात बदल करत आहे. आणि कालचा त्यांचा व्हिडिओ जर ऐकला तर त्याच्यामध्ये त्यांनी प्लिहावर सगळं दिलेलं आहे. प्लिहावर चाललंय सगळं. आणि हे प्लिहा घडवणार आहे सगळं रूपांतर. म्हणजे बघा शरीरातली प्लिहा किती किती महत्वाची आहे. आणि मी जे पंचतत्व दिलं 2 साधकांना एवढ्या 2-3 दिवसात, त्या प्लिहा भोवतीच ती ऊर्जा दिली गेली. इतकं सुंदर आहे पंचतत्व चिकित्सा. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं होतं पंचतत्व शिकवताना आम्हाला, तुमच्या ग्रुपचं तुम्ही करा. कारण तुमच्या ऊर्जा तुम्ही एकमेकांना कनेक्टेड आहात आणि तुम्ही पॅटर्न बघाल, एका ऊर्जेची तुम्हाला ट्रीटमेंट आली, तर दुसराही पेशंट तोच असणार आहे. इतकं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय असतं हे आपल्याला जाणवत नाही आपण एकत्र बसलोय. पण काय-काय होतं म्हणून ह्याच्यात आयसोलेशनची पण गरज असते. ज्यावेळेला एनर्जी बिघडते, निगेटिव्ह होते, त्यावेळेला आपण आयसोलेट झालं पाहिजे. आपल्यामुळं दुसऱ्या ग्रुपमधल्या लोकांना धक्का नाही लागला पाहिजे. म्हणून मी म्हणते पिरियडचे मेसेज ग्रुपमध्ये टाकू नका. मी अटेंड नाही केलं, नेटवर्क नाही टाकू नका ग्रुपमध्ये. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. प्रत्येक गोष्टीचा एक्सटेंड करण्यापेक्षा तुम्ही अवेअरनेसमध्ये आता राहणं गरजेचं आहे. आणि या अवेअरनेसच्या गरजेनेच चेतना वाढणार आहे. बरेच जण अजून अवेअरनेस ठेवत नाही. बरेच जण अजून माझे मेसेज वाचत नाहीयेत. व्हॉइस क्लिप ऐकत नाहीयेत, ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत कोर्सपेक्षा. कोर्सपेक्षा माझ्या व्हॉइस क्लिप महत्त्वाच्या असतात. लक्षात घ्या. सगळ्यांनी त्या ऐकाव्यात नीट, वाचाव्यात. मी काय लिहितीये ते. तर ह्याच्यामध्ये हे जे आता मी तुम्हाला सांगितलं, की कारण शरीरावर आपला फोकस ठेवायचा. मग आता जे चक्र ॲक्टिव्हेशननी असेन्शन होणार आहे, हृदयातून असेन्शन होणार आहे. बघा हे चक्र आहे. मणिपूर चक्र अग्नी तत्वच आहे. आता अग्नी काही मेल्यानंतर लगेचच आपला अग्निचक्र हे काही होत नाही, जात नाही तत्व लगेच. आपण बघतो हाडं असतात, हाडं उरतात, राख उरते. तर हे ज्या गोष्टी आहेत त्या मेल्यानंतर हे तत्व सगळं कमी करावं लागतं. वायू तत्व, हृदय तत्व म्हणजे वायू तत्वाचं आहे आणि हे आकाश तत्वाचं आहे. आणि वर आपण जर 5व्या आयामात गेलो, तर ही तत्व आपल्याला सारायची आकाश तत्वच उरलं पाहिजे नाही फक्त. आणि जे मी तुम्हाला सांगितलं, की जे काल सुलक्षणा मॅडमनी सांगितलं उपनिषदात, त्याचं मी जे एक्सप्लेनेशन केलं, ते आकाश तत्व शून्य, आकाश तत्व म्हणजे झिरो. आणि आपण बघतो झिरोला काय महत्व आहे. आणि म्हणजेच ब्रह्मांड, ब्रह्म जे म्हणतो ते शून्य आहे, आकाश तत्वाचं आहे. आणि आपल्याला जर मोक्ष हवा असेल, तर आकाश तत्व हे शेवटी उरलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तेही डिझॉल्व. काहीच शिल्लक नाही. आत्मा पण शिल्लक नाही. आत्म्यालाही डिझॉल्व्ह केलं पाहिजे. तर हे सगळं तत्वांनी आता आपण पुढे जायचंय. तत्व लक्षात घेतली तर फास्ट पुढे जाता येईल. म्हणून मग आता हे जे चक्राध्यान केलं झालं, 2दा झालं, 3दा झालं. अजून वेबसाईटवर आहे, अजून करणार आहोत. पण आता जुलै महिना हा टार्गेट करायचा, की ह्या सगळ्या चक्रांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या आपण 24 तास ध्यानातनं 24 तास ध्यान घटवायचा प्रयत्न करायचा आहे आपल्याला. म्हणजे ध्यान हे करण्याचं नाही, तर ध्यान हे घटण्याचं प्रोसेस आहे. ते करायचं आणि ह्या चक्रांच्या गुणांना आपण डेली वागता डेली दैनंदिनामध्ये ॲक्टिव्हेशनचा प्रयत्न करायचा. जसं मध्ये आपण खाण्यापिण्यातनं केलं, लाल खाल्लं, पिवळं खाल्लं, ज्यूस पिले. आता आचार-विचार. कारण शरीरासाठी आता आपण प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे ही चक्र तर ॲक्टिव्हेट होणारच आहे. जसं-जसं आपण हे मसालेदार कमी खाणार आहोत, तिखट कमी खाणार आहोत, तसं-तसं पृथ्वी तत्व आपोआप जडत्व शरीरातलं कमी होत जाणार आहे. आपण बघतो नॉन-व्हेज खाल्लं की किती सुस्तावतो आणि आता ही पृथ्वीच सोडायची आहे, पृथ्वी तत्वच सोडायचंय म्हणून शाकाहाराचा सगळा प्रचार सुरू आहे. कारण जो कोणी आता नॉन-व्हेज खाणार आहे, त्याचं पृथ्वी तत्वातनं तो रिलीजच होणार नाहीये. अंड्यात सुद्धा पृथ्वी तत्व पूर्ण भरले. अंड बघा गोल ओव्हल असतं. पृथ्वी तत्व आहे त्याच्यात. मग त्यामुळं हे कमी-कमी आहार करायचा आहे. आहार, भूक कमी होत चालली कारण सूर्य ऊर्जा जी येत आहे आतमध्ये, ते सर्व हे बदल घडवतच आहेत.
त्यामुळे आपल्या आवडी निवडी आहाराचे पॅटर्न बदलले. आता त्याच्यानंतर हे जल म्हणजे काही पाणी कमी करायचंय असं नाही. कारण बघा कोणाला कोण निर्माण करतं, कोणाला कोण कंट्रोल करतं. जर पृथ्वी तत्व तुम्हाला कंट्रोल करायचं असेल, तर तुम्हाला वायू द्यावा लागतो. कोणतं तत्व कशाने कंट्रोल होतं ते पण बघायला लागतं. त्यामुळे आता या लगेचच ज्या काही आहे त्या गोष्टी कमी करायला सुरुवात करू नका, की मॅडमने सांगितले काही गरज नाही असं नाही येते. कारण एक तत्व कंट्रोल करायला दुसरं तत्व लागतं. तर हे आता जो काही कारण शरीर आहे, मनाचा, विचारांचा, भावनांचा परिणाम आपण शिल्लक वातावरणात टाकायचा नाही. तर आता काय करायचंय? ध्यान तर सांगितलं, पण विचार आला नाही आला, कुठलाही विचार आपल्या मनात येतो, चला आज काही भाजी करूयात. समजा असा विचार आला, त्या विचाराला बदलायचे. प्रत्येक विचार चांगला का ना उलटा विचार करायचा. काय होणार आहे? मग बटाट्याची भाजी करायची. मग बटाट्याची भाजी करायची का? मग काय होणार आहे बटाट्यानी? बटाटा कुठल्या तत्वाचा आहे? खायचा आहे का आपल्याला बटाटा? हे विचार करायचा. आणि पूर्वीचे जे आपले संकल्पना आहे, समजा आपण म्हणतो बटाटा वातुळ आहे, आपल्याला लगेच मनात येईलच ना विचार, नको नको बटाटा वातुळ आहे. आणि तुम्हाला तर सांगितलं बटाट्यातली अर्ध्या एक तासात ऊर्जा नष्ट होते. करून बघा प्रयोग. तुम्ही उकडून ठेवता, बरेच जण उकडून ठेवतात बटाटे फ्रीजमध्ये. एका तासात काय होतं जरा बटाट्याची ऊर्जा बघा पेंडुलमनी आज कोणीतरी. पूर्ण निर्जीव होऊन जातो बटाटा आणि तोच आहारात खाल्ला जातो आणि उकडून ठेवता. माझ्या आयुष्यात मी कधी केलं नाही. आणि एक तासाच्या वर मी ठेवलं तर टाकून दिलेलं आहे. तेच कांद्याचं अर्ध्या तासात होतं. कांद्याला पाणी लावलं तर पॉइझन तयार होतं. हे आता जरी ह्या आपल्या संकल्पना आहेत, तरी या काही आता मनात आणायच्या नाहीत. मी सांगतेय. पण आता आपण कॉन्शियसली विचार बदलायचा. कारण जर आपण आपले बिलीफ थेरपी बदलल्या, आपले जे विश्वास सिस्टीम आहे ती आपल्याला जर बदलता आली, तर खूप चांगले शरीरात बदल पटकन होणार आहे. कारण शरीर डिझॉल्व्ह व्हायला मदत होणार आहे. म्हणून ही विचारांची एक्सरसाइज करायची. मग बटाट्याबद्दल विचारायला बटाटा वातुळ आहे. लगेच विचार बदलायचा. नाही वातुळ नाही. आता ऊर्जा नवीन आहे. सायन्स नवीन आहे. मला खावंसं वाटतं म्हणजे मला गरज आहे शरीराची. खाताना तृप्तीने खायचं आहे. खाताना नेहमीसारखा विचार करायचा नाही. शुगर वाढेल काय? वात वाढेल काय? ह्या विचारांना बदलायचे म्हणजेच आपला विश्वास सिस्टीमला आपण हात घातला. आपण आपल्या बिलीफ थेरपीला हात घातला. आणि कॉन्शियसली या विचारावर आपण वेगळा विचार केला, बिलीफ बदलण्याचा प्रयत्न केला म्हणजे जिंकलो आपण. कारण आता आपण जो विचार करू ते तथास्तु. लवकरच तथास्तु. ऊर्जा बदलली आहे. आणि म्हणून ही सराव करायचा आहे या विचारांवर. आणि असं करत करत आपल्या मनाचे जे पॅटर्न्स आहेत, आपल्या ज्या बसल्यात श्रद्धा, त्यांना बदललं की लर्न, रिलर्न, अनलर्न. एखादी गोष्ट शिकली आपण बटाट्याने काय होतं. मी जसं सांगितलं तर अर्ध्या तासाने काय होतं. करून बघा. अर्ध्या तासाने जेव्हा पेंडुलमनी बघाल ऊर्जा त्याला तो निगेटिव्ह होईल. पण त्याच्यानंतर विचार बदला. विचार बदला. नाही नाही आता ऊर्जा बदललेली आहे ही. आणि काही होणार नाही. करून बघा. तुम्हाला सामर्थ्य लगेच कळेल विचारांचं. म्हणून आपण पूर्वी आपले अन्न पदार्थ खाताना प्रार्थना म्हणून, डोळे मिटून, हात जोडून, पाणी फिरवून लोक खात होते. तर या गोष्टी आता आपल्याला करायच्यात. मग विचार करायचा, असा विचार करायचा, बदलवायचा आणि वेगळे फिलिंग्सनी तो खायचा. आणि जेवण करताना ध्यान घटलं पाहिजे. मग पाणी पिताना प्रत्येक वेळेला पाण्याला अफर्मेशन्स देऊन पाणी प्यायचा प्रयत्न करा. हे ध्यान. जेवताना प्रत्येक घास चावून काही 10 मिनिटं लागत असतील 20 मिनिटं चावा. जेवण म्हणजे फक्त जेवण करा. जेवताना बडबड करू नका. तुम्हाला सांगते खूप कमी लोक जेवताना न बोलता जेवतात. पूर्ण जेवणावर फोकस पाहिजे. तर या सगळ्या ध्यान पद्धती आपण दिवसभर करायच्या आहेत आता. आणि काय काय होतंय त्याचं ऑब्झर्वेशन्स लिहून ठेवायचं आहे. आणि मग जुलै महिन्यानंतर जो काही बदल झालेला असेल तो खूप बदल होणार आहे. आणि प्रत्येक चक्राचे गुण अवगुण
प्रत्येक चक्राचे गुण आहेत, अवगुण आहेत, ते काही मी आता सांगत बसत नाही. मी टाकेल ग्रुपवर. तर या गोष्टी, त्या गुणांचा विचार करायचा आहे आणि त्या गुणांनी चक्र ऍक्टिव्हेट प्रयत्न करायचा आहे. जे अवगुण आहेत त्या चक्राचे ते सोडून द्यायचे, प्रयत्न करायचे, म्हणजे आपोआप या पद्धतीने चक्र ऍक्टिव्हेशन जास्त चांगल्या पद्धतीने होणार आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंगने होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर याच्यामध्ये आता हे झालं ध्यानाचं आणि दिवसभर करण्याच्या प्रॅक्टिस. आता नंतर आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 जो आहे, त्या भाग 1 ला मी मॉनिटरिंग करणार आहे. ज्यांनी ज्यांनी तो वेबसाईटवरनं घेतला होता, त्यांना मी एक्सटेंड करून दिल डेट, पण त्यांना आधी विचारणार आहे तुम्ही कितपत करणार आहात. ज्यांच्याजवळ नाहीये ते घेऊ शकतात. पण मी सगळ्यांना असं सांगेन, त्याच्याही पेक्षा तुम्ही आता सगळा फोकस रात्रीच्या ओंकार ध्यानावर लावावा. ज्यांनी ज्यांनी चक्र ध्यान केले त्यांनी सगळ्यांनी जुलै महिन्यात ओंकार ध्यान करावं. तर हे सर्व सांगितलंय. तर आता थांबवते मी. आता आपण ध्यान करायचे, वेगळ्या पद्धतीने ध्यान करायचं आज आहे. तर मी सांगतेय तसं ध्यान करूयात थोडस, आणि नंतर तुमचं तुम्ही कंटिन्यू करायचं. आणि उद्यापासून 3 दिवस कोणीतरी हृदय चक्र ध्यान शेअर करा वेबसाईटवरच. कोण शेअर करतय? सविता मॅडम तुम्ही करताय का बघा. तर चला, डोळे शांत मिटून घ्या. मी सांगितले पाण्याचा ग्लास घेऊन बसायचं आहे. पाण्याचा ग्लास घ्या. चमचा असेल तर वर्टेक्स वॉटर करा. पूर्णपणे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा पाण्याला, ढवळा. विरुद्ध दिशेने फिरवा. पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे आता. सगळ्यात परिणामकारक अफर्मेशन जे असेल ते माझं कारण शरीर क्लीन्स होत चाललेलं आहे. हलकं हलकं होत चाललेलं आहे. माझे विचारांचे पॅटर्न्स, भावना, इमोशन सर्वपणे बदलत आहेत. प्रत्येक विचार मी कॉन्शियसली बदलवत आहे. पाणी पिऊन घ्यायचंय. श्वासावर लक्ष ठेवायचं आहे. मी जो सांगितलं तुम्हाला खालचे जे 3 चक्र आहेत, स्वादिष्टान चक्राचं रहस्य सांगितलं, ओटीपोटात काय काय आहे सांगितलं, पृथ्वीवरची जी ऊर्जा स्थान आहेत ती सर्व या नाभी खालच्या प्रदेशात आहेत. ग्रीड्स आहेत आपल्या या प्रदेशात. या ग्रीड्सला आपण आता ऊर्जा द्यायची, आणि हे रोज ध्यान तुम्ही करायचंय जुलै महिन्यात 10 मिनिटं. हे जे टेक्निक सांगत आहे ते करायचं आहे. त्यांनी आमूलाग्र बदल घडणार आहे. श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे. एक्झेल करा पटकन. अजून एक एक्झेल. दोन मिनिटं भस्त्रिका करायची आहे. पूर्ण श्वास घेऊन पूर्ण श्वास बाहेर टाकायचा आहे. हळूहळू भस्त्रिका करून घ्यायची आहे.
Recording in progress. Or in progress. In progress. In progress. In progress. शांत बसा तर. शांत बसा 2 मिनिटं. श्वासाला न्याहाळत. मनात एखादा संकल्प घ्यायचा आहे आजच्या दिवसासाठी. सगळ्यांनी एक संकल्प घेऊन बघूयात. काहीतरी खायला मिळालं आहे. खाण्याचा संकल्प घ्या. कुठलाही एक पदार्थ आज तुम्हाला खायला मिळाला आहे. तुम्ही न बनवता संकल्प घेऊयात आपण. घरातल्या कोणालाही सांगायचं नाही आजची ही आपली इच्छा. पण आपल्याला हा पदार्थ आपोआप खायला मिळाला असा संकल्प घेऊया ट्रायल साठी. आता श्वास येत आहे. हा श्वास येताना नाभी श्वसन होत आहे. म्हणजे पूर्ण नाभीवर लक्ष ठेवायचंय. आता झोपता आलं तर झोपा. फ्लॅट पोझिशन मध्ये यायचं आहे सर्वांनी हळूवारपणे. डोळे मिटलेलेच राहू द्यात. आता नाभी श्वसन करायचं आहे. पूर्ण श्वास घ्या. श्वास घेतला की बेंबी वर जात आहे. श्वास सोडला की बेंबी खाली जात आहे. हे अनुभवायचं आहे. बेंबीची स्पंदनं अनुभवायची आहेत. श्वास येत आहे. नाभी वर जात आहे. श्वास बाहेर पडत आहे. नाभी खाली जात आहे. आता डावा किंवा उजवा हात नाभीवर ठेवायचा आहे. आणि परत नाभीच्या हालचाली जाणून घ्यायच्या आहेत. श्वासासोबत नाभी काय करत आहे ते जाणून घ्यायचं आहे. ब्रह्मांडाचं द्वार. ब्रह्मांडाच्या द्वारात आपल्या श्वासासोबत हालचाली होत आहेत. त्यामुळे जसं जसं श्वासावर लक्ष देत आहोत तस तस संपूर्ण ब्रह्मांडाला कनेक्शन होत आहे. पूर्णपणे ब्रह्मांडाला कनेक्शन होत आहे. ब्रह्मांडातील तत्व शरीरात श्वासामार्गे घेतली जात आहे.
ब्रह्मरंध्रातूनही प्रवेश करत आहे आणि नाभी चक्रातून खाली खाली या हवेचा झोत जाणून घ्यायचा आहे. फील करायचं आहे नाभीतून खाली जाणाऱ्या प्रवाहाचा. रहस्यमय प्रदेशात हा प्रवाह शिरत आहे, जिथे संपूर्ण ब्रह्मांडातील ऊर्जा स्थान बसलेली आहेत. ग्रीड आहे, विंग पॉइंट आहे, श्वास येत आहे, पंचतत्व प्रवाहित होत आहे. ब्रह्मांडातील सर्व जादूमय ऊर्जा मणिपूर चक्रातून खाली खाली सरकत आहे. आणि आता आपल्या सुप्त इच्छेवर आज जो संकल्प घेतला आहे त्यावर फोकस करायचा आहे. हे सर्व फील करता करता श्वासाला ऑब्झर्व करता करता नाभीची स्पंदन जाणून घेता घेता आपली इच्छा ब्रह्मांडातील ऊर्जेने पूर्ण केली आहे. कारण ब्रह्मांडाचं कनेक्शन या प्रदेशात जास्त स्ट्रॉंग आहे. पूर्णपणे ही प्रोसेस करा. प्रत्येक श्वासासोबत श्वास येत आहे. हाताला नाभीची स्पंदन जाणून घ्यायची आहेत. हाताला काही जाणवत आहे का? आपले तिन्ही चक्रा बॅलन्स झाले आहेत. तिन्ही चक्रा बॅलन्स झाले आहेत. नाभीतून ही जी ऊर्जा खाली खाली सरकत आहे त्यामुळं सर्व ऊर्जा स्थाने शरीरातील ऍक्टिव्हेट झाली आहेत. त्यामुळे पूर्ण क्लिन्झिंग झालेलं आहे. तिन्ही चक्रा आपले बॅलन्स झाले आहेत. ही ऊर्जा स्थाने ऍक्टिव्हेट झाल्याने जी काही शरीरात जादूमय प्रोसेस सुरू झाली आहे ती अखंडपणे चालूच राहणार आहे. स्वयंभू प्रोसेस तयार झाली आहे. स्वयंभू क्रिया आता रोज आपल्या शरीरात घडत आहे. या येणाऱ्या ऊर्जेनी या नाभीतून खाली खाली सरकणाऱ्या तत्वांमुळे कुंडलिनी जागृत झाली आहे.
आणि आता तिचा ऊर्जा प्रवाह उलट्या दिशेने सुरू झाला आहे. खालून वर वर तो ऊर्जा प्रवाह सरकत आहे. मूलाधारातून स्वादिष्टान चक्र, स्वादिष्ठानापासून मणिपूर चक्र, वर वर कुंडलिनी ऊर्जा आता फ्लो होत आहे. हळू हळू उठून बसायचं आहे. डोळे मिटलेल्याच अवस्थेत उठून बसायचं आहे आणि कुंडलिनीचा ऊर्जा फ्लो फील करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. शरीर ढिलं सोडायचं आहे. शरीर एकदम ढिलं. कुठलाही ताण नको. पाठीचा कणा ताठ. पूर्णपणे बाक नको. शरीराच्या पाठीला बाक नको. पूर्ण पाठीचा कणा स्ट्रेच करून बसायचा आहे आणि श्वासावर लक्ष ठेवत ठेवत आनापानसती ध्यान करायचं आहे 2-3 मिनिटं. कुंडलिनी मातेला आवाहन करायचं आहे. तू माझ्या शरीरात आता स्वयंभू झाली आहे. स्वयंभू झाली आहे. स्वतःहून सर्व कार्य करत आहे. शरीरातल्या कणाकणात, पेशी पेशी मध्ये तुझी साफसफाई सुरू झाली आहे. श्वास येत आहे. आणि श्वास बाहेर पडत आहे. पूर्ण फोकस मूलाधार चक्रावर ठेवायचं आहे. कुंडलिनी मातेला धन्यवाद द्यायचे आहेत. मूलबंध लावायचा आहे आता. मूलबंध लावून आनापानसती ध्यान करायचं आहे. मूलबंध लावता लावता आता नाभीबंध पण लावायचा आहे. दोन्ही बंद एका वेळी लावायचा प्रयत्न करायचा आहे. होल्ड इट. धरून ठेवायचे दोन्ही बंद. श्वास येत आहे. दोन्ही बंद सोडायचे आहेत. यामुळंच जी ऊर्जा आपण घेतली श्वासामार्गे ती पूर्ण खालील प्रदेशात सळसळ ठेवत आहोत.
त्या ऊर्जेला आपण व्हर्टेक्स भोवरा तयार करत आहोत खालच्या प्रदेशात. आणि भोवरा निर्माण केल्यामुळे ऊर्जा प्रत्येक पेशीत, कणाकणात पूर्ण ऊर्जा स्थानात कटिप्रदेशातील प्रवाहित झालेली आहे आणि कायमची राहणार आहे. पुन्हा रिपीट करायचं आहे. 3 वेळा मूल बंद आणि नाभी बंद लावून श्वास घ्यायचा आहे. होल्ड ठेवायचा आहे श्वास. आणि श्वास सोडता सोडता बंदही हळूहळू सोडायचे आहेत. आणि कटी प्रदेशातील ऊर्जा फ्लो फील करायचा आहे. आपले दोन्ही हात मर्कबा यंत्राप्रमाण करायचे आहेत. आणि हे हातातलं मर्कबा यंत्र नाभीवर ठेवून ही प्रोसेस करायची आहे. ज्यांच्याजवळ मर्कबा यंत्र आहे ते घेऊ शकतात उद्यापासून हे करताना. किंवा मर्कबाच्या खाली ध्यान करू शकता. नाकातून येणारा ऊर्जा फ्लो बघायचा आहे, वाढला आहे का? त्याचा स्पीड जास्त झाला आहे का? त्याची क्वांटिटी जास्त झाली आहे का? क्वांटिटी म्हणजे जेवढं प्रमाण हवेचं घेत आहोत ते प्रमाण वाढलं आहे का? स्पीड वाढलं आहे का? वाहत्याप्रमाणे तो श्वास घेतला जात आहे का? आवाज वाढला जात आहे का? ऑब्झर्व करायचे. स्वतःहून कुठलाही स्पीड बदल करायचा नाही. अगदी नॅचरल पणे श्वास होऊन द्यायचा आहे. काहींचा शिथिल होईल, काहींचा स्लो डाऊन होईल, तर काहींचा वाढेल. जसजशी शरीराची गरज आहे तसतसं होणार आहे. ऑब्झर्व करा काय होत आहे आणि ग्रुपवर टाका. शरीरातील स्पंदन जाणून घ्यायची आहेत. ब्रह्मांडाचा जो श्वास आहे त्या श्वासागणिक आपला श्वास होत आहे. आपण जेव्हा श्वास घेत आहोत त्यावेळेला वरचा सूर्य, सेंट्रल सन, गॅलेक्टिक सन सर्व श्वास आपल्या सोबत घेत आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आपला श्वसनाचा जो काही स्पीड आहे तो त्या स्पीडशी मॅच झालेला आहे. स्पंदन एकमेकात मिसळली आहेत. स्पंदन एकमेकात मिसळली आहेत. तसं सफरचंदाच्या तुकड्यांचं उदाहरण दिलंय. तेच आता आपल्या या तुकड्यात, आपल्या शरीरमय तुकड्यात वरच्या ग्रहांमध्ये जे चालू आहे, गॅलेक्सी मध्ये जे बदल सुरू झालेत ते या देहातही बदल सुरू झाले आहेत. सूर्याच्या परिवर्तनाबरोबरच आपलं सुद्धा परिवर्तन होत आहे.
श्वास येत आहे आणि श्वास बाहेर जात आहे. चला हळूहळू अवेअरनेस मध्ये यायचं आहे. ज्यांना ध्यान कंटिन्यू करावं असं वाटत आहे त्यांनी कंटिन्यू करायचंय. ज्यांना झोपणं शक्य आहे त्यांनी 5 ते 10 मिनिटं झोपायचं आहे. लगेच उठून कामाला लागू नका. आणि प्रत्येक ध्यान तुम्ही जे कराल जुलै महिन्यात ते स्वतः हे सर्व प्रोसेस करायची आहे. आणि आजचे अनुभव ग्रुपवर टाकायचे आहेत. खाण्याचा पदार्थ जो घेतला तो तिथल्या ग्रंथींना उत्तेजन देणारा घेतला, एक विशिष्ट भाव निर्माण करण्यासाठी घेतला. तरी सुद्धा इच्छा पूर्ण झाली तर जरूर ग्रुपला टाका. चला आता भेटू आपण संध्याकाळी 4 वाजता. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद सर्वांना. 5 ते 10 मिनिटं शांत झोपून घ्यायचं आहे.